तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज शेवटचा दिवस आपण टाळ पण घेतलाय आणि आज दिंडी सोहळ्याचा शेवटचा सप्त्याचा दिवस आहे। तर चला तर मित्रांनो, आज आमच्याकडे कशी दिंडी निघते तुम्हाला दाखवतो। बाहेर तर जे आपण मंदिरामध्ये जो गाभारा बनवला होता विठ्ठल रुक्मिणीचा, त्याची आपण मिरवणूक काढणार आहे। ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, ती आपण आता मंदिराबाहेर घेऊन रथामध्ये ठेवून तिची गावच्या भोवतीने गावभर मिरवणूक काढून नंतर ती पुन्हा इथे विराजमान करणार आहे। तर अशी असते आमच्याकडं, कशी असते आमच्याकडे मिरवणूक मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा। चला ते मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर आता आपण इथं मंदिराच्या समोर जो सभामंडप आहे त्याच्यामध्ये आपण गोल्ड रिंगण करून नाचणार आहे। खूप मजा असते मित्रांनो, व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा लागते। इधर नाता दे, इधर शशा इधर नाता दे। खूप उत्साह आहे मित्रांनो सहभाग प्रत्येक गोष्टीमध्ये। इथं बघा मित्रांनो, सर्व महिला आल्यात एकत्र। सर्व महिला या दिंडी सोहळ्याचा आनंद घेतात, रिंगण करून नाचतात। आणि राम लल्लाची मूर्ती प्रतिष्ठान होती 22 तारखेच्या दिवशीचा व्हिडिओ, त्यामुळे सर्व झेंडे होते, भगवे झेंडे होते। आणि हा जल्लोष होता मित्रांनो, एक वेगळाच आनंद असतो दिंडी सोहळ्याचा गावाकडे। तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा। दिंडी सोहळ्यामध्ये बरेचसे कामगार मंडळी गावात येतात। सप्ताह म्हणतात शेवटच्या दिवशी सर्वच ग्रामस्थ महिला मंडळ सर्व उपस्थित राहतात। त्यामुळे या दिंडी सोहळा जातो, ते रिंगण असतं मित्रांनो, त्यात फुगडी असेल, बावर असेल आणि पुढं आपण बघणार दिंडीमध्ये अनेक प्रकारचे खेळ असतात। एकदम सुंदर असं नियोजन होतं यावर्षी सप्ताहाचं। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं। हे बघा मित्रांनो, फार म्हाताऱ्या माणसापासून ते तरुणापर्यंत सर्वांच्या अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा असते दिंडी सोहळा म्हटलं। ती ऊर्जा महिला मंडळ असेल, तरुण मुलं असतील, छोटे बालबापाळ असतील, सर्व फुगडी खेळण्याचा आनंद घेतात मंदिरासमोर। रिंगण बनवले, त्यात फुगडी चालू आहे, एकदम उत्साहाने चालू आहे आपला दिंडी सोहळा मित्रांनो। आणि चला तर मित्रांनो, आता आपण आपली दिंडी गावामधून निघून गावाच्या पाठीमागनं आता आपण इकडं गवळदेव मंदिर, तिकडं आपली दिंडी चालली। तर गर्दी पाहू शकता मित्रांनो, खूप गर्दी असते दिंडी सोहळ्याला आमच्याकडं। हे बघा, चिमुकल्या पुढं झेंडे घेऊन चालत हे भजनी मंडळ। बघा महिला मंडळांचे वेगवेगळे पारंपरिक गीत असतात, जुने त्यांची ते गाणं बनत चालत असतात। तरुण मंडळी मागं हे रथ आहे, बैलगाडी रथ, त्या बैलगाडीमध्ये रथ ठेवला आहे। आणि आमचा निसर्गरम्य परिसर मित्रांनो, हे बघा गहू, पुढे आमचा डोंगर दिसतोय, पुढं हापसा आहे। उन्हामुळे जरा तिरमुळे जरा फिकट दिसतोय, पण खूप सुंदर असा आमचा डोंगर आहे मित्रांनो। आणि बैल पण आपली डांगी गावठी बैल आहेत, त्यात बैलगाडी, त्यात रथ सजवलाय, त्याच्यामध्ये पुजारी बसलाय, ते आपली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन बसलेला आहे। हे बघा गर्दी महिला मंडळाची मित्रांनो। आता समोर एक वावर आहे, त्या वावरामध्ये आपण रिंगण करून तिथे नाचणार आहे काही वेळ। हे चिमुकले आमचे। चला तर मित्रांनो, आपण रिंगण करून घेऊ, आपण पण नाचायला जाणार आहे। अजून फुगडी घेतली, जे आले रिंगण तयारी करून चालू तिथे नाचतात। सुंदर असं निघून मध्ये विनाचारी पकवाद, त्याच्यानंतर बोटीने भजनी मंडळ, महिला मंडळ, आता चिमुकली मंडळी असतील, सर्वच या खेळाचा आनंद घेतात। दिंडी सोहळ्यामध्ये अगदी आनंदाचा सोहळा असतो, सर्वजण त्याचा सहभाग घेतात।
बऱ्यापैकी रिंगणाला शोभ आले मित्रांनो. बऱ्याचशा महिला मंडळीने सहभाग घेतला रिंगणामध्ये. 2 रिंगण तयार झाले. एक रिंगणात थोडेफार भजनीमध्ये आता नाचून सगळे ते नाचताना अभंग म्हणायला जरा सगळी वेळ त्याच्यामुळे जागीच उभं राहून ज्ञानोबा माऊली चाललंय. तर महिला मंडळ बघू शकतात किती उत्साहाने नटून थटून साडी नेसून मस्तपैकी आनंदाने या दिंडी थोड्या सहभागी झाले. मागे बघू शकता तिकडे झाडांच्या खाली खूप तरुण मंडळी बसली. आजूबाजूला महिला वर्ग खूप म्हणजे खूपच गर्दी दिंडीला यावं. सुंदर असं आमच्या गावचा परिसर सगळं बाजूने टेकड्या डोंगर मध्ये आमचं गाव आहे मित्रांनो. पेनशेटी आमचं गाव. नक्की या मित्रांनो करू. अतिशय आनंदाने महिला वर्ग सुद्धा या दिंडी सोहळ्याचा लाभ घेतात मित्रांनो. हे बघा गावातील पुरुष महिला बघा फुगडी डान्स यांचा नवरा बायकोत पण अतिशय सुंदर पद्धतीने फुगडी डान्स करतात मित्रांनो. आवड प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची आवड असते. या हरिनामाच्या गजरामध्ये आधी एकदम भक्तिमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम चालू आहे आपला. प्रत्येकजण प्रत्येकच्या अंगात असलेली कला दाखवत असतात. हे आमचे भजनी मंडळ. तर हे विनयकरी बाबा खाडगेर महाराज खूप जुने आहेत मित्रांनो. आम्हाला मी बारीक होते तेव्हापासून हे भजनी मंडळ आहेत. हे चिमुकले छोट्याल्या मुली आता जरा पाकवा चेंज करायचे आपला. बराच वेळ झाला शशिकांत महाराज आमचे वाजवत होते. आता नथ महाराज वाजवत होता. हे बघा मित्रांनो भावरा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला. बरं आता संत सुनील भावरा खेळतात. खूप कडक जागा आहे. खूप पाड दुखणार आहे. आवड माणसाला कोणत्या गोष्टीचं कारण देत नाही. तर हा त्यांचा भाव चालला आणि ह्याची म्हटल्या लाया करतात त्यांच्यावर. एकदम आनंदमय सोहळा मित्रांनो. दिंडी सोहळा म्हटला तर एकदम उत्साहाचा दिवस आहे आपला. तर बघा मित्रांनो किती जोराचे भावरा खेळतात. भावरा खेळायला आमच्या गावात 2-3च पोरं आम्ही तेच कळलं. बाकीचे पोरं काही एवढे इंटरेस्ट दाखवत नाही. तेव्हा किती गर्दी आली यांना बघायला.
कडक जागा. आता यांचे कपडे फार खराब झाले, पाठ पण दुखली उद्या. पण तो आजचा दिवस तो आनंदाचा दिवस असतो, त्याच्यामुळं बघा भजनी मंडळ तितक्याच भाऊरा हे गीत चालू आहे त्यांचं. भाऊरावाले एकदम जोरात चाललं, ते काही थकत नाही. आता जरा थकलेत ते. खूप चांगल्या पद्धतीने भावरा खेळतात मित्रांनो. 3 जणांचं पण भावरा खेळतात, पण आता इथं कोणी खेळायला तयार नाही म्हणून ते दोघं जण मिळूनच खेळतात. पहिले ना जेव्हा खूप मुलं भावरा खेळायची, खूप गर्दी असायची. हा वरांचं मला चान्स द्या, तर म्हणतो मला चान्स द्या. पण आता कोणी एवढं सहसा खेळत नाही. ते थकले आता. संतोष भाऊ थकला, सुनील गाई थकला नाही. असा भावराचा कार्यक्रम इथे संपला. दिंडी सोहळा महिला वर्ग असते, आजूबाजूचा परिसर. आणि आता मंदिराच्या समोर परत पुन्हा एकदा मंदिराकडे आलो. आता इकडे स्टँडकडे जायचं आपल्याला, पुढं रस्त्याने चालू तरी ते एकटा घरापासून नाचायला. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण आनंद घेत असतो. काही बघायचा आनंद घेतात, काही नाचायचा आनंद घेतात, काही वाजवायचा, काही नाचायचं. हे बघा आपण पण गेलो मित्रांनो, कॅमेरा दिला दुसऱ्याकडं. आपल्याला पण खूप आवड आहे, प्रत्येक गोष्टीची माणसाला आवड असावीच. तर इथं थोडं नाचाल, मग परत पुढे जाऊन थोडं नाचाल, मग त्यानंतर दिंडी सोहळा आपला संपेल मित्रांनो. आणि आता इथून चला तर आपण आता इथून निघू मित्रांनो. पुढे जायचं अजून आपल्याला. महिला वर्ग बघू शकतो, एकदम वेगळी झलक असते दिंडी सोहळ्यामध्ये, एक प्रकारच्या साड्या. तर आता आपण गावाच्या पुन्हा एकदा बाहेर निघलेलो, ग्रामपंचायत समोरून चाललो. बघू शकता गर्दी तुम्ही, खूपच अशी गर्दी आहे मित्रांनो या वर्षीच्या दिंडी सोहळ्याला. तरी सारा वर्षाप्रमाणे जास्तच गर्दी. तरुण वर्ग, महिला वर्ग. आणि हा पाठीमागे दिसतो तो आमचा गावचा डोंगर, कळसुबाई शिखराचा लगत जो डोंगर आहे, हा आमच्या गावचा डोंगर आहे मित्रांनो. त्या डोंगराच्या पायथ्याला बसलेले आमचं त्यांचे ते छोटंसं गाव मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर एक जरा घ्या जोरात, घ्या जोरात, घ्या मार जोरात.
आणि इथेच मित्रांनो आपल्या सप्त्याची सांगता होणार आहे. हे बघू शकता महिला वर्ग किती उत्साहाने किती गोल रिंगण करून नाचतात, काही फुगडी खेळतात. भजनी मंडळाचं काम चालू आहे, आपले अभंग बोलायचे ज्ञानोबा माऊली चालू. तर मागे सुंदर असं डोंगर आहे आपला आणि काही महिला फुगडी खेळतात, बसून फुगडी. ज्याच्याकडे जी कला आहे ती दाखवत असतात महिला वर्ग. काही महिलांचं गाणं चालत. असा होता आपला मित्रांनो सप्त्याचा आजचा शेवटचा दिवस दिंडी सोहळा. तर मित्रांनो आपले व्हिडिओ अशीच कंटिन्यू बघत राहा आणि आपल्या चॅनल तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये.